नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण वैद्यकीय शिक्षणाबद्दल चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे रशियामध्ये MBBS साठी योग्य विद्यापीठ कसं निवडावं आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ आणि AK एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे संचालक डॉक्टर अमित कांबळे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर अमित कांबळे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर कांबळे हे AK एज्युकेशनल कन्सल्टन्सीचे संचालक आहेत आणि त्यांनी वोलोग्राड मेडिकल युनिव्हर्सिटीमधून आपलं वैद्यकीय शिक्षण घेतलंय आणि ते रशियातील स्टेट आणि फेडरल युनिव्हर्सिटीचे अधिकृत प्रतिनिधी आहेत. AKEC रशियन सरकारसोबत 20 वर्षांपासून 12 वैद्यकीय विद्यापीठांसोबत संलग्न आहे. आतापर्यंत 1000पेक्षाही अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी वैद्यकीय प्रवेश मिळवून दिलाय. तसंच अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील त्यांनी केलेलं आहे. AKECचे विद्यार्थी एम्स सारख्या नामांकित संस्थेतून पोस्ट ग्रॅज्युएशन करून आता भारतामध्ये यशस्वी डॉक्टर म्हणून सरकारी आणि खासगी हॉस्पिटल्समध्ये आपली सेवा देतात. अनेक नामांकित आणि प्रतिष्ठानी संस्थांनी वेळोवेळी त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन त्यांना सन्मानित केलेला आहे. पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात देखील आलेला आहे. माजी राष्ट्रपती सौ प्रतिभा पाटील, श्री बाबासाहेब पुरंदरे, सुपर 30चे आनंद कुमार, रमेश सिप्पी, अभिनेत्री करीना कपूर खान तसंच 2017 मध्ये रशियन सरकारने देखील त्यांचा गौरव केलेला आहे आणि त्यांना लेटर ऑफ द ग्रॅटिट्यूडने सन्मानित केलेला आहे. चला तर आज आपण एकूणच रशियन शिक्षण पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत, वैद्यकीय शिक्षण क्षेत्राबद्दल जाणून घेणार आहोत सरांकडून. तेव्हा लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर आत्ता आपण बघतोय की कोरोनाचा काळ आणि हा लॉकडाऊनचा काळ ह्यामुळे कुठेतरी शिक्षण पद्धतीमध्ये काय किंवा इतरही बाबींमध्ये कुठेतरी ब्रेक लागला होता. मात्र आता मिशन बिगिन पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे. पुन्हा एकदा हळूहळू आपण सगळेच जण पूर्वपदावर येतोय आणि शिक्षण पद्धतीला देखील आता गती मिळताना दिसते. अशा ह्या परिस्थितीमध्ये आता वैद्यकीय शिक्षण फार महत्त्वाचं आहे, कारण की आपण बघितलं या कोरोनामध्ये सगळ्यात जास्त जो लोड होता तो डॉक्टरांवरती, नर्सेसवरती होता आणि आपल्याला खरंच आता डॉक्टरांची मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आता रशियामध्ये अनेकांना शिक्षण घ्यायचं आहे जाऊन, तर योग्य एकूणच विद्यापीठ कसं निवडायचं ह्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. सगळ्यात पहिला मला तोच प्रश्न विचारायचा, त्याच अनुषंगाने कशा पद्धतीने रशियामधल्या योग्य विद्यापीठाची आपण निवड केली पाहिजे? सर्वप्रथम हे आहे की युनिव्हर्सिटी जी आपण सिलेक्ट करणार आहोत ती NMC मान्यताप्राप्त म्हणजे नॅशनल मेडिकल कमिशन लिस्टेड ही युनिव्हर्सिटी आहे का आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन लिस्टेड असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा ड्युरेशन जो आहे 6 वर्षाचा फुल टाईम कोर्स आहे. तर ह्यामध्ये पूर्ण फर्स्ट इयर टू 6th इयर इंग्लिश लँग्वेजमध्ये शिकवलं जातं का हे देखील बघण्याची गरज आहे. आणि राहण्याची सोय आपल्याला माहीत आहे की अजून आपण कोविड टाइम्समध्येच जगत आहोत. सो फर्स्ट इयरपासून 6th इयरपर्यंत विद्यार्थ्यांना जे त्यांचं युनिव्हर्सिटी आहे तिथं गव्हर्नमेंट हॉस्टेल्समध्ये राहण्याची सोय आहे का हे बघण्याची खूप गरज आहे. नंतरचा जो प्रश्न आहे की विद्यापीठ हे एका छोट्याशा विलेजमध्ये आहे, टाउनमध्ये आहे का सिटीमध्ये आहे हे देखील बघणं खूप गरजेचं आहे, कारण रशियाची पॉप्युलेशन खूप कमी आहे. आणि जर एखाद्या छोट्याशा खेड्यामध्ये जर तुमचं विद्यापीठ असेल तर पेशंट फ्लो तितका नसणार आहे आणि नक्कीच तितका इन्फ्रास्ट्रक्चर नसणार आहे. इन्फ्रास्ट्रक्चर नसल्या कारणाने काय होणार आहे की जे रँकिंग असतं विद्यापीठाचं आणि जो इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी लागतो ते देखील आज चेक करण्याची खूप गरज आहे. हे चेक करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मॉड्यूल ऑफ ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो की वैद्यकीय शिक्षण जे आहे हे वेगळ्या वेगळ्या टाईपनी केलं जातं. म्हणजे ट्रेडिशनल मेथड्स असतात, इंटिग्रेटेड मेथड्स असतात आणि प्रॉब्लेम बेस्ड सॉल्विंग चे टेक्निक्स असतात. सो ट्रेडिशनल म्हणजे काय की पहिले जे 2 वर्ष असतात एज्युकेशनचे इथं ॲनाटॉमी, बायोकेमिस्ट्री, हिस्टोलॉजी, फिजिओलॉजी हे प्री क्लिनिकल सब्जेक्ट झाल्यानंतर विद्यार्थी हॉस्पिटल्समध्ये आणि क्लिनिक्समध्ये जातात. इंटिग्रेटेडमध्ये काय होतं की ते टॉपिक वाईज शिकवतात. बरोबर. आणि प्रॉब्लेम बेस्ड म्हणजे काय की एखाद्या टॉपिकवर डिस्कशन करणे आणि त्यांना एक फॅसिलिटेटर दिला जातो. सो कुठल्या टाईपचं मॉड्यूल आहे ते बघणं गरजेचं आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता नॅशनल एक्झिट टेस्ट ही अवघड परीक्षेला आता भारतीय आणि परदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागणार. बरोबर. तर ह्याची तयारी कोणतं विद्यापीठ करून घेतं का
हे चेक करण्याची गरज आहे. बरोबर. नुसताच अभ्यास नाही तर एक्स्ट्रा करिक्युलर काय ॲक्टिव्हिटीज आहेत का, पोस्ट ग्रॅज्युएशनचा पुढचा स्कोप काय आहे का, रिसर्चचा काय स्कोप आहे का, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम्स कसे आहेत, हे आज चेक करूनच तिथं आपण आपलं ॲडमिशन करण्याची गरज आहे असं मला बरोबर. वाटतं. मग या सगळ्या बाबींचा आपण योग्य पद्धतीने अभ्यास करूनच त्या ठिकाणी ॲडमिशन घेतली पाहिजे. मात्र बऱ्याचदा असं होतं की आता रशियामध्ये अनेक विद्यापीठं आहेत, मग सरकार मान्य आहेत किंवा आपण बघतो की निमशासकीय आहेत. मग ह्या सगळ्यामध्ये जेव्हा निवड करायची आहे तर तेव्हा ती निवड कशा पद्धतीने करायची, काळजी नेमकी ह्या निवड करताना काय घ्यायची, पालकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही याबद्दल काय सांगाल? जनरली निवड करण्याचा सगळ्यात मेन क्रायटेरिया असतो फीज. जिथं कमी फीज तिथं सर्वात जास्ती विद्यार्थी जाताना आपण आज देखील बघत आहे. सो माझ्या दृष्टिकोनातून हे अतिशय अयोग्य आहे, कारण फीज ऑफकोर्स हे फार महत्त्वाचं फॅक्टर असतो, बट योग्य विद्यापीठ निवडत असताना हा फॅक्टर थोडासा आपण बाजूला ठेवून विचार करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर कसं असतं की बरेच विद्यार्थी ऑलरेडी गेलेले आहेत रशियाला. मग माझी एखादी मैत्रीण चालली, मित्र चालला, म्हणजे फक्त ब्लाइंडली त्यांना फॉलो करणं हे चुकीचं आहे. फीज जी आहे रशियाची प्रत्येक वर्षालाच भरावी. बरोबर. अशा बऱ्याचदा होतं की एजंट सांगतात की 6 वर्षाची फी तुम्ही एकदम भरा, तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तर अशा कोणत्याही गोष्टींना आपण बळी पडू नका. बरोबर. त्याच्यानंतर आपला स्वतःचा जो कॉन्फिडन्स आहे तो एस्टिमेट आज करण्याची खूप गरज आहे. कारण काही वेळेस काय होतं की बरेच विद्यार्थ्यांना किंवा पेरेंटला असं वाटायला लागतं की आम्ही तिथं जाऊन त्यांच्यावर फार काय तर आम्ही एक फेवर करत आहोत किंवा म्हणजे ते एस्टिमेट करणं खूप गरजेचं आहे. आणि जास्त विद्यार्थी जातात का क्वालिटेटिव्ह विद्यार्थी जातात हे ॲनलाइज करणं गरजेचं आहे. बरोबर. बऱ्याच वेळेस काय होतं की कंपॅरिझन करता काय होतं की चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये आपलं ॲप्लिकेशन लेट होऊ शकतं. सो करेक्ट युनिव्हर्सिटीमध्ये कंपॅरिझन जास्ती न करता जर आपल्याला तिथं फेवरेबल असेल तर तिथं आपण ॲडमिशन घ्यायला पाहिजे. त्यानंतर एक फार महत्त्वाची सगळ्या इंडियन विद्यार्थ्यांना मी हे सांगू इच्छितो की स्पून फेड जे आपल्याला एक मानसिकता आहे की आम्हाला जर सगळं रेडीमेड दिलं तर आम्ही नक्की करू, तर ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. कारण रशियामध्ये तुम्ही जेव्हा तिथं जाता तर तिथं तुम्हाला कुणीही रेडीमेड काहीही देणार नाही. सो स्वतःच्या सर्व गोष्टी अगदी जेवणापासून ते तुमचं एज्युकेशन हे स्वतःचं इंडिपेंडेंटली आपल्याला करावं लागणार आहे. आणि एक शेवटचा मुद्दा ह्याच्यात मला असं सांगायचं आहे की काय होतं की इथं चांगले मार्क मिळून मेरिटमध्ये येऊन देखील आपण डिसाईड करू शकत नाही की आपल्याला ह्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे आहे, कारण आपलं प्राधान्य MBBS करण्याचं असतं. मग तिथं आपण कुठल्याही राज्यात असू देत, कुठल्याही सिटीमध्ये जायची तयारी असते. फक्त इथं एक संधी आहे, एक चॉईस तुमच्याकडे आहे, म्हणून उगीच ओव्हर ॲनलाइज करण्यापेक्षा आपलं जे मेन गोल आहे MBBS करणं त्याच्यावर फोकस ठेवणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. बरोबर. आता तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा इथे सांगितला, पण मग ह्याच अनुषंगाने मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. कारण की आता आपण बघतोय की साधारणपणे हा लॉकडाऊनचा पिरियड झालेला आहे, आता अनलॉक झालेला आहे, पण भारतात ना आता आपल्याला जर रशियामध्ये शिक्षण घ्यायला जायचं आहे तर साधारणपणे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी जास्त वेळ घालवू नये असं तुम्हाला वाटतं का? नक्कीच, कारण डिसिजन मेकिंग हा MBBS कोर्ससाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण कसं निर्णय घेता येणं ही एक खूप चांगली खूबी आहे आणि निर्णयावर येणं ही एक दुसरी गोष्ट आहे. काय होतं की जेव्हा एखादा विद्यार्थी स्वतःबद्दल निर्णय घेतो त्याचा एक मेसेज काय आहे की जो त्याचा रिझल्ट आहे, अगदी 12वीचा असू देत, नीटचा असू देत, तो त्यांनी ॲक्सेप्ट केलेला आहे आणि तो मूव्ह ऑन होतोय. जेव्हा तो लवकर स्वतःच्या करिअरकडे फोकस करतो, तो लवकर अर्ली चालू होतो, वेळ वाचवतो, इफेक्टिव्हनेस त्याचा जास्त असतो, प्रोडक्टिव्हनेस त्याचा जास्त असतो, कॉम्पिटेंट तो असतो आणि जे त्याचे टार्गेट्स आहेत म्हणजे MBBS नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असू देत, बाकीच्या काही ज्या गोष्टी असतील त्या लवकर चालू होतील. बरोबर. ह्या गोष्टींना प्रायोरिटी आज पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी देण्याची गरज आहे की प्रॉब्लेम्स तर आहेत बट त्याचे सोल्युशन्स काय आहेत त्याच्यावर जर आपण फोकस केला तर ॲटलिस्ट एका निर्णयावर येणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. बरोबर. म्हणजे लवकरात लवकर ह्याच्याबद्दल डिसिजन घेणं फार महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं की AKEC गेल्या अनेक वर्षांपासून ह्या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करत आलेली आहे. ज्यांना कोणाला MBBSला ॲडमिशन घ्यायची असेल, मेडिकलला ॲडमिशन घ्यायची असेल, त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि सरांशी चर्चा करायची आणि त्यानंतर ॲडमिशनसाठी पुढे जायचं आहे. सर, ह्या निमित्ताने अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे आज रशियामध्ये अनेक विद्यापीठं आहेत. मग साधारणपणे कोणत्या प्रकारची विद्यापीठ
विद्यापीठं तिथे असतात त्याबद्दल काय सांगाल? रशियामध्ये 2 टाईपचे युनिव्हर्सिटीज आहेत. एक आहेत स्टेट युनिव्हर्सिटीज म्हणजे राज्य सरकारच्या अंडर, हे 800+ आहेत आणि फेडरल युनिव्हर्सिटीज आहेत. फेडरल युनिव्हर्सिटीज रशियामध्ये फक्त 10 आहेत. बरं अशा 2 टाईपच्या युनिव्हर्सिटीज आहेत. बरं, पण आता तुम्ही म्हणालात तसं की 2 टाईपच्या ह्या युनिव्हर्सिटी आहेत. तर इमॅन्युएल कांतबद्दल आम्ही ऐकून आहोत, तर ह्याबद्दल काय सांगाल? साधारणपणे ह्या इमॅन्युएल कांत बाल्टिक युनिव्हर्सिटीचं काय नेमकं वैशिष्ट्य आहे? इमॅन्युएल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी ही कलिनिनग्राड ह्या शहरामध्ये वेस्टर्न मोस्ट युरोपियन झोनमध्ये ही लोकेटेड युनिव्हर्सिटी आहे. युरोपमध्ये असल्याकारणाने थंडी तिथं जास्ती नाही आहे. त्याच्यानंतर जर बघितलं की युनिव्हर्सिटीचा कॅम्पस मोठा आहे, फेडरल स्टेटस आहे, टॉप 10 फेडरल युनिव्हर्सिटीजमध्ये ह्या युनिव्हर्सिटीचं इन्क्लूड झालेलं आहे. स्वतःचे गव्हर्नमेंट हॉस्टेल्स आहेत, क्लिनिक्स, हॉस्पिटल्स आहेत. 6 वर्ष इंग्लिश मीडियममध्ये इथं शिकवलं जातं. स्वतःचे लॅब्स, स्वतःचे ॲनाटॉमिकल थिएटर, 3D टेक्निक्सनी इथं टीचर शिकवतात. आणि त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना जो एक्सपोजर आहे, स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम्स तिथं खूप चांगले आहेत. आणि फेडरल स्टेटस असल्याकारणाने हा विद्यार्थ्यांचा आता एक प्रेफर्ड युनिव्हर्सिटी म्हणून या युनिव्हर्सिटीकडे आज बघितलं जातं. म्हणजे ही मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी आहे आणि नक्कीच ह्याचा विचार करायला खरं तर पालकांनी आणि विद्यार्थ्यांना हरकत नाहीये. सर, मग एकूणच या प्रवेशासाठी नेमके निकष काय असतं, काय पात्रता लागते? सर्व जे विद्यार्थी ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे ते 12वी उत्तीर्ण, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये त्यांना 50% गुण असणं आवश्यक आहे. शिवाय नीट क्वालिफाईड हे विद्यार्थी असणं आवश्यक आहे. इमॅन्युएल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर कोणत्याही प्रकारचे एजंट्स किंवा कोणत्याही प्रकारचे डोनेशन आज देण्याची गरज नाही आहे. एक ॲप्टिट्यूड टेस्ट बायोलॉजी आणि केमिस्ट्रीची विद्यापीठ घेतं त्यांचं ॲप्टिट्यूड चेक करण्यासाठी. हे एकदा फॉर्मॅलिटीज झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं ॲडमिशन आम्ही कन्फर्म करू शकतो. बरोबर, म्हणजे अतिशय सोप्या पद्धतीची ही प्रोसेस आहे ॲडमिशनची. मात्र जेव्हा विद्यार्थ्यांची निवड केली जाते ह्या सगळ्यासाठी, ती निवड कशा पद्धतीने होते त्याबद्दल? करेक्ट. जसं मी सांगितलं की कोणत्याही पद्धतीचे एजंट्स आम्ही नेमलेले नाही आहेत. जे विद्यार्थी आहेत हे डायरेक्ट आमच्या जे रिप्रेझेंटेटिव्स आहेत, जे काउन्सिलर्स आहेत, त्यांच्या संपर्कात येऊन सर्व माहिती ही आमच्या ऑफिसकडून त्यांना दिली जाते आणि त्यांची एक ॲप्टिट्यूड टेस्ट कंडक्ट केली जाते. आता ॲप्टिट्यूड टेस्टचं मेन घेण्याचा उद्देश काय आहे की सगळेच विद्यार्थी एका ॲप्टिट्यूडचे नसतात. म्हणजे काही विद्यार्थी हाय ॲप्टिट्यूड असते, काही मीडियम असतात, काही लो ॲप्टिट्यूड असतात. सो जो ग्रुप त्यांचा स्टडी ग्रुप बनतो या ॲप्टिट्यूड टेस्टच्या बेसिसवर बनतो. म्हणजे कॉम्पिटिटिव्हनेस ग्रुपमध्ये असणं खूप गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने एकदा ह्यांची निवड झाली की विद्यार्थी ह्या ग्रुप्समध्येच रशियाला निघत असतात. बरोबर, म्हणजे ही निवड झाल्यानंतर आपण जाऊ शकतो. मात्र त्यासाठी नीट ही परीक्षा देणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं. नीटची परीक्षा तर झालेली आहे. आता नीटच्या परीक्षेनंतर रिझल्ट येईल, त्यानंतर अभ्यासक्रम कशा पद्धतीने कधीपासून सुरू होईल त्याविषयी काय मार्गदर्शन कराल? ॲक्च्युली जो फर्स्ट इयरचं कॉलेज आहे ते ऑक्टोबर मिड पर्यंत चालू होत असतं. मात्र आपला नीटचा निकाल थोडासा डिले झाला असल्याकारणाने कदाचित नोव्हेंबरपासून हे जे अभ्यासक्रम आहे फर्स्ट इयरचं हे चालू होण्याची शक्यता आहे. कारण नीटचा निकाल लागल्यानंतर देखील बऱ्याचशा फॉर्मॅलिटीज त्यांना कराव्या लागणार आहेत. जशा ॲप्टिट्यूड टेस्ट त्यांची आहे, पासपोर्ट करणं गरजेचं आहे, व्हिसा फॉर्मॅलिटीज आहेत. सो टेंटेटिव्हली नोव्हेंबरच्या दरम्यान हा अभ्यासक्रम सुरू होईल आणि ज्या त्यांच्या सुट्ट्या असतात विंटरच्या आणि समर, त्यांचं थोडंसं सिलेबस देखील वाढण्याची शक्यता आहे असं मला वाटतं. बरोबर, म्हणजे अशा पद्धतीने अभ्यासक्रमाला देखील आता सुरुवात होणारच आहे आणि नक्कीच विद्यार्थी खूप उत्सुक असणार आहेत कारण मेडिकलला आता ॲडमिशन मिळणार आहे. सर, आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तासमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास.
ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय रशियामध्ये MBBS साठी योग्य विद्यापीठ कसं निवडावं आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर अमित कांबळे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळतोय. ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण युनिव्हर्सिटीबद्दल जाणून घेतलं, मात्र ह्या ठिकाणी आपण बघितलं तर रशियामधनं किंवा परदेशातनं वेगवेगळ्या ठिकाणाहून खरं तर अनेक जण MBBS करून भारतात येतात. मात्र आता भारतात आल्यावरती आपल्याला परीक्षा द्यावी लागते. ती आता परीक्षा नेक्स्ट असणार आहे. ती परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे आणि अतिशय कठीण आहे आणि ह्या परीक्षेबद्दल जाणून घ्यायचं आहे. आता जी विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरं जावं लागत होतं ती होती FMG एक्झाम. ही फक्त भारतातून जे परदेशात शिकत आहेत त्या विद्यार्थ्यांना द्यावी लागत होती. मात्र येत्या काही काळात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की नॅशनल एक्झिट टेस्ट नावाची एक्झामला आता जे भारतामध्ये देखील जे अभ्यासक्रम त्यांचा कंप्लीट करत आहेत आणि परदेशी जे शिकत आहेत ह्यांना नॅशनल एक्झिट टेस्टला सामोरं जावं लागणार आहे. ह्याचे फॉर्मॅट्स जे आहेत हे अजून डिसाईड झालेले नाही आहेत. मात्र MCQs असू शकतात, प्रॅक्टिकल असू शकतं, थिअरी असू शकतं. सो आम्ही काय केलेलं आहे की अगदी जे विद्यार्थी फर्स्ट इयरला तिथं जातात तर युनिव्हर्सिटीचे सगळे क्लासेस झाल्यानंतर आम्ही विद्यार्थ्यांना इन ॲडव्हान्स सांगितलेलं आहे की 1 तास प्रत्येक दिवशी त्यांचा नॅशनल एक्झिट टेस्टचा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे त्यांचे ट्रेनिंग असू देत, मॉक टेस्ट असू देत, वीकली टेस्ट, मंथली टेस्ट आणि ह्या टीमला आम्ही आमच्या पालकांबरोबर कोलॅबरेट केलेला आहे. म्हणजे त्यांचा विद्यार्थ्यांचा जो प्रोग्रेस आहे त्यांना डे टू डे बेसिसवर कसा सुरू आहे ते अपडेटेड असतात. बरोबर. म्हणजे ही परीक्षा कठीण आहे, मात्र ही परीक्षा जोपर्यंत आपण पास होत नाही तोपर्यंत आपल्याला भारतात प्रॅक्टिस करण्याची संधी परवानगी मिळत नाही. सर मग आता आपण बघतोय ह्या कोरोनाच्या काळामध्ये रशियामध्ये जरी आता सगळी परिस्थिती नियंत्रणात असली तरी देखील त्या ठिकाणी वसतिगृहाची कशा पद्धतीने सोय करण्यात आलेली आहे, विद्यार्थ्यांसाठी लायब्ररी कशा पद्धतीची आहे, अगदी थोडक्यात त्याबद्दल काय सांगा. इमॅन्युअल कांत बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये स्वतःचे गव्हर्नमेंट हॉस्टेल्स आहेत. मुलींचे सेपरेट हॉस्टेल्स आहेत, मुलांचे सेपरेट हॉस्टेल्स आहेत. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर एखाद्या विद्यापीठात स्वतःचे गव्हर्नमेंट हॉस्टेल्स नसले तर अशा विद्यापीठांमध्ये ॲडमिशन घेण्याचं प्लीज टाळा. कारण कोविड काळात जर विद्यार्थी तिथं गेले आणि फ्लॅटमध्ये किंवा बाहेर राहावं लागेल तर त्यांची अत्यंत गैरसोय होऊ शकते, कारण आपण तिथं फॉरेनर्स म्हणून बघितले जात असतो. इमॅन्युअल कांतमध्ये रूम्समध्ये त्यांचे अटॅच्ड किचन्स आहेत, टॉयलेट बाथरूम्स आहेत, वायफाय कॅम्पसमध्ये आहे, सेफ्टी आणि सिक्युरिटीची तिथं खबरदारी घेतली जाते आणि सर्व ज्या गोष्टी जिम्नेझियम किंवा स्विमिंग पूल अटॅच्ड आहे या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या आमच्या विद्यार्थ्यांना तिथं अवेलेबल करून विद्यापीठाने दिलेला आहे. अगदी. आणि मला वाटतं की ह्याच विद्यापीठाच्या आपल्यासोबत एक प्रतिक्रिया आलेली आहे दारिया मॅडमची. आपण ती जाणून घेऊया त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे. नक्की. We know that perfectly established education, strong science and campus facilities make the university excellent. Our excellence once became known worldwide, and as a result, the Immanuel Kant Baltic Federal University was shortlisted to accompany the greatest universities of the world in the QS rating. We strengthened our position in the Times Higher Education World Rankings. However, ratings are not our main aim. We focus our attention on students, their comfort while studying in our university, and quality of education. तेव्हाच आता आपण दारिया मॅडमची ही प्रतिक्रिया बघितलेली आहे. कशा पद्धतीने ह्या ठिकाणी शिक्षण दिलं जातं त्याबद्दल त्यांनी सांगितलंय. मात्र ह्या ठिकाणी एका विद्यार्थीने देखील आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. तिथे त्या ठिकाणी तिने शिक्षण घेतलेलं आहे, वैद्यकीय शिक्षण. तिचं काय म्हणणं आहे जाणून घेऊयात. Hello, I'm Shamika Murudkar, an AKCN from Pune. I find myself very fortunate to be here in Immanuel Kant Baltic Federal University because in comparison to every other university I've looked, this one stands the best. As for the faculty, our professors are amazing. They take a lot of efforts and are very patient with our doubts. I have never seen any professor take so much time and effort for helping just a single student. They give a lot of personal attention,
which is usually possible because of the small groups of our classrooms. The teaching methods are amazing. They use a lot of methods like using practical teaching, and they provide us with a lot of materials. So our hostels are very comfortable. We have all amenities, right from Wi-Fi to bed sheets to everything. So it was never a problem staying here in the city. AKC has played a very major role in helping us find this university. Dr. Amit Kamble, because of him, I owe him a lot of gratitude for helping me find this university. तेव्हा आत्ताच आपण पाहिलं की ही विद्यार्थिनी त्या ठिकाणी AKACच्या माध्यमातून शिक्षण घेत आहे आणि तिने AKAC कशा पद्धतीने मदत करते ह्याबद्दलही सांगितले. तेव्हा वेळ दौडू नका, लगेचच तुम्हाला जर मेडिकलला जायचं असेल तर ताबडतोब खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा, सरांशी बोला आणि त्यानंतर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये या. सर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही एकूणच ह्या सगळ्याबद्दल खूप छान माहिती दिली आणि अनेकांचे जे गैरसमज होते या सगळ्याबद्दलचे ते नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून दूर झाले असतील. तुम्ही आलात आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथे संपतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. भंडाऱ्याची उधळण म्हणजे